श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मोठ्या हर्ष उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने नगरसेवक सचिन नागपुरे यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी बरोबरच समस्त नागरिकांना लाडू वाटून आनंद साजरा केला। तसेच सर्व नागरिकांनी आजचा दिवस दिवाळी म्हणून साजरा करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे भरत वालतुरे, श्रीनिवास डहाळे, किरण डाके, सोमा गोरे, बाळासाहेब निकम, कैलास धारकर, दिनेश लष्करे, कुंडलिक लष्करे, रामेश्वर कुंडारे, अविनाश खंडागळे, बाबा दगडे, दिनेश सरगये इत्यादी चालक मालकांनी सहभाग घेतला होता। आम्ही नेवासकर न्यूज साठी ज्ञानेश्वर सिन्नरकर, नेवासा फाटा। भारताचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानचे जे दैवत आहे श्रीराम यांचा 500 वर्षाचा वनवास आज संपला आहे आणि आज भारतवासियांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। आज भारतीयांनी दिवाळी साजरी केली आहे। भारतातच नव्हे तर परदेशात देखील या राम भक्तांनी आज दिवाळी साजरी करून आनंद आणि जल्लोष साजरा केला आहे। या ठिकाणी लाडू वाटप असेल, प्रसाद वाटप असेल, भजन कीर्तन असेल, दिवे लावणे, रांगोळी काढणे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आज तालुक्यामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे पूर्ण देशात आणि देशाबाहेर चालू आहेत। या अभिमानाच्या आणि गर्वाच्या दिवशी आम्हाला सर्व भारतीयांना, हिंदुत्ववादी संघटनांना, त्याचप्रमाणे राम भक्तांना अतिशय गर्व झाला आहे आणि राम भक्तांना जो कला आहे याचा आनंद हा दिवाळीप्रमाणे साजरा करत आहेत। असाच आनंद दर 22 तारखेला साजरा करावा अशी सर्व राम भक्तांना विनंती करतो।